सर्व विभागाचे अधिकारी वर्ग, सर्व पत्रकार बंधूंनी, कोरोनाच्या संकट हे सुरूच आहे आणि सोलापूर शहर आणि जिल्ह्याने सुद्धा कोरोनाच्या संकटामध्ये आतापर्यंत त्या संकटाला सामोरं गेलेलं आहे. अधिकारी वर्ग असेल किंवा सर्व लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा त्या संकटामध्ये सामोरं जात असताना महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. ते संकट संपलेलं नाही. असं परिस्थिती असतानाच आता हे अतिवृष्टीचं संकट आपल्यापुढं आलेलं आहे. 14-15 तारखेला जो पाऊस झाला त्याचं साधारणतः एकंदर स्वरूप पाहता एक किती मोठी अतिवृष्टी होऊ शकते याचं एक उदाहरण म्हणून कायम हे सांगता येणार आहे. मराठवाड्यातले काही जिल्हे, विशेषतः उस्मानाबाद, लातूर इथपासून सुरू झाल्यानंतर सोलापूर, सांगली, काही भाग सातारा आणि पुण्याचा काही भाग, यामध्ये या सगळ्या अतिवृष्टीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सातत्यानं या कालखंडामध्ये अधिकारी वर्गाशी संपर्क ठेवलेला होता. योग्य त्या सूचना सातत्यानं ते देत होते. संपूर्ण मॉनिटरिंग माननीय मुख्यमंत्री महोदय यामध्ये करत होते. परंतु या सगळ्या परिस्थितीत स्वतः जावं, परिस्थिती स्वतः पाहावी, तिथल्या नागरिकांना दिलासा द्यावा, शेतकऱ्यांना भेटावं, या उद्देशानं माननीय मुख्यमंत्री महोदय आले तर आम्ही सर्वजण इथे आलो आहोत. या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. परंतु आपल्याबरोबरही वार्तालाप करण्याकरता म्हणून मुख्यमंत्री महोदय इथे उपस्थित आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मी विनंती करेल की आपण आपलं मी इथे येण्यामागचा उद्देश जाहीर करण्याची आवश्यकता नाही, आपल्याला सर्वांना कल्पना आहे. आपणही मला वाटतं सर्वच जण आज जो काही दौरा मी जो काही केला त्याच्यात आपण सोबत होतात. एक गोष्ट नक्की की असं काही नाही की आजच मला ही परिस्थिती कळली. पावसाला सुरुवात झाल्यापासून मी इथल्या यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात आहे. नुकसान किती होतंय, काय होतंय, पाऊस कसा पडतोय, किती पडतोय याचा अंदाज आणि एकूण माहिती आम्ही सगळेच जण येत आहोत, घेत होतो. आज इथे जे काही आम्ही आलेलो आहोत, उद्या पण मी येणार आहे, परवा पण फिरणार आहे. शेतकरी आणि एकूणच सगळे आपत्तीग्रस्त त्यांच्या ज्यांच्यावरती आपत्ती कोसळले, घरदारं वाहून गेलेले, संसार वाहून गेलेले आहे, एका वेगळ्या संकटाच्या डोंगराखाली आणि त्यांना दिलासा देण्यासाठी, धीर देण्यासाठी, हा दिलासा आणि धीर नेमकं काय, तर नेमकं हेच आहे की त्यांना आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितलेले की आपण अजिबात काळजी करू नका, चिंता करू नका. जे जे काय करता येणं शक्य आहे आणि जे जे काय करणे आवश्यक आहे हे सगळं तुमचं सगळ्यांचं सरकार, आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. साहजिकच आहे, पाऊस अजूनही पडतोय. येथे काही दिवस अतिवृष्टीचा इशारा आज सुद्धा दिला गेलेला आहे, धोक्याचा इशारा दिला गेलेला आहे. संकट पूर्ण टळले अशातला भाग नाही. हा सरतीचा किंवा परतीचा पाऊस आहे. हा जाता जाता किती फटका घेईल त्याचा अंदाज साधारणतः आपल्याला आलेला आहे आणि हा अंदाज आल्यानंतर पंचनामे सुरू आहेत. पूर्ण परिस्थितीचा आढावा हा लवकरात लवकर घेतला जाईलच आणि तो घेतला गेल्यानंतर प्रत्यक्ष जी काही मदत करायची आहे ते हे सरकार करणार आहे. दुर्दैवाने जे काही आपले बांधव, माता काही त्याच्यात मृत्यूमुखी पडल्या त्यांच्या कुटुंबियांना एक जो काय आपल्याकडे दिलासा देण्याची आवश्यकता असते तो द्यायला आम्ही सुरुवात केलेली आहे. पण पुन्हा एकदा या निमित्ताने एकच सांगेन की कोणी काळजी करण्याचं कारण नाही, कोणी घाबरण्याचं कारण नाही. फक्त अजूनही काही दिवस धोक्याचा इशारा वेधशाळेने दिलेला आहे. सावध राहा, प्राणहानी होता कामा नये, जीवितहानी होता कामा नये, हे आपलं प्राधान्य असलं पाहिजे. तशा सूचना मी यंत्रणेला दिलेल्या आहेत आणि ते एकदा 2-3 दिवस झाल्यानंतर तोपर्यंत पंचनामे आणि इतर सगळ्या माहितीचा जो काही आढावा घेऊ आम्ही. त्याच्यानंतर प्रत्यक्ष जे काही करायचं आहे ते केल्याशिवाय आम्ही राहणार.
आणि याच्यामध्ये मला आपल्या सगळ्यांची सुद्धा मदत लागणार आहे, कारण आपण सुद्धा या राज्याचे समाजाचे एक जबाबदारी घटक आहात. आपल्या सुद्धा जे काही लक्षात येईल ते शासनाच्या आपण जर का निदर्शनास आणून दिलं तर आपल्याला सगळ्यांना मिळून जनतेला एक आधार देणं जरा बरं पडेल. म्हणून मी आज काही घोषणा केलेली नाही की आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ. ते जे काही होते ते आता गेले. आता आम्ही प्रत्यक्ष अंदाज नाही माहिती घेऊन जे करायचं ते आम्ही करेल. मुख्यमंत्री साहेब तुम्ही आता म्हणाला की तुम्ही मास्क लावल्यामुळे कळत नाही कोण मी बोलतो मुख्यमंत्री साहेब आता तुम्ही म्हणजे काय शेतीचं पिकाचं नुकसान झालेलं आहे, घरादारांचं नुकसान झालेलं आहे, काही ठिकाणी जसं आपण पाहिलं प्राणहानी झालेली आहे आणि याचा एकूण कोणतं पीक होतं, काय होतं, किती हेक्टरवरती होतं, हा सगळा अंदाज घेऊन जे काय करायचं ते आम्ही करणार. किती कोटींची गरज आहे म्हणून आत्ता मी काही बोलत नाही आहे, परंतु एक तुम्हाला सांगतो की यापूर्वी जसं हा परतीचा पाऊस आहे. पावसाने जेव्हा आगमन केलं होतं तेव्हा पहिला फटका केला होता निसर्ग चक्रीवादळाने. रायगड आणि त्या कोकण किनारपट्टी तिथे सुद्धा आपण मदत केली. मधल्या काळामध्ये पूर्व विदर्भामध्ये पूर आला होता, तिथे सुद्धा मदत झालेली आहे, करतो आहे. दुर्दैव असं की हा परतीचा पाऊस पुन्हा एक फटका देतोय आणि म्हणून मला असं वाटतं हे संकट हे अजून टळलेलं नाही. धोक्याचा सूचना किंवा इशारा हा वेधशाळेने दिलेला आहे. येथे काही दिवस अजूनही अतिवृष्टी होऊ शकते असा त्यांचा एक इशारा आहे. मला असं वाटतं आणखीन हे तो संकटाचा काळ जोपर्यंत टळत नाही तोपर्यंत काही गर्दीने काही करणं हे योग्य होणार. शुक्रवारी माननीय पंतप्रधानांचा मला स्वतः फोन आला होता आणि त्यांनी मला दिलासा दिलेला की चिंता मन करीत जर काही आवश्यकता असेल तर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री अजिबात नाही. काही ठिकाणी जो पूर आलेला आहे, पाऊस शेवटी विचित्र पद्धतीने पडतोय. अगदी मुंबईमध्ये सुद्धा असं टार्गेट करून पडल्यासारखा पाऊस पडतो, तसं तिकडे सुद्धा पडतोय. त्याच्यामुळे असं तुम्ही समजू नका. एक तर आपण भेटताना एक शेतकरी दादा मला असं भेटला, त्याने मला सांगितलं तुम्ही होता तुम्ही त्यांचं बाईक घेतला, 72 वर्ष वय आहे त्यांचं, आणि त्यांनी सांगितलं की 72 वर्षात असं पाणी पाहिलं नव्हतं, असं पाणी त्यांनी पाहिलं नव्हतं, असा पाऊस पाहिला नव्हता. तर हे होते घडते विचित्र. प्रचंड पाणी असताना मुख्यमंत्री साहेब एवढं प्रचंड पाणी असताना एक मिनिट कोणतरी एक काम करा बोलताना हात वर करून बोला, कारण मास्कमुळे कोण कळत असते कोणाकडे बघायचं. मुख्यमंत्री धरण हे 123 TMC क्षमताने भरलं असताना म्हणजे 111% पाणी असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असताना त्या दिवशी आणि एकीकडे वेधशाळेनं इशारा दिला असताना देखील उजनीच्या अधिकाऱ्यांनी भीमा नदीमध्ये पाणी सोडलं नाही. मंगळवारी फक्त की पिसाट गायने कोणत्याही निष्कर्ष काढणं हे अयोग्य राहील. त्याच्यावरती साहजिकच आहे आपण जो प्रश्न उपस्थित केला तो लक्षात आलेला आहे सगळ्यांचा आणि त्याची पूर्ण माहिती घेऊन पुढे काय करायचं ते केलं जाईल. पण तूर्त आज मात्र अजूनही धोका टळलेला नाही, तर तो धोका टळेपर्यंत पुढे आणखी काय आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे ती घेतोय. त्यांची मागणी काय आहे? तुम्ही शेतकऱ्यांना भेटून आला, शेतकऱ्याच्या डोळ्यातच पाणी आहे हे आपण सगळेजण बघतो आहोत आणि त्यांनी काही बोलावं त्यांनी काही मागावं याच्यापेक्षा त्याचं दुःख ओळखून आम्हाला काहीतरी करण्याची गरज आहे हे फार महत्वाचं आहे आणि आम्ही केल्याचं राहणार नाही. आपण बघू ना जे काही करायचं असेल जे म्हणून वाटतं की थोडं हे कळू द्या, 2-3 दिवस अजून हा धोका आहे. विरोधी पक्ष नेते म्हणत आहेत की विरोधी पक्ष नेते म्हणतात की त्यांनी दौरे सुरू केले त्यानंतर सरकारमधले त्यांनी ते जर का दिल्लीत गेले तर माननीय पंतप्रधान सुद्धा घराबाहेर पडतील. त्यांनी दिल्लीत जावं, नाहीतरी बिहारला जातातच आहे, दिल्लीत जावं, त्यांचं म्हणणं आहे की केंद्र सरकार मदत करेलच पण आज 100% तत्काळ मदत मिळाली पाहिजे. ते तत्काळ जी काय ती सुरुवात केलेली आहे, पण केंद्र सरकार हे काही परदेशातलं सरकार नाहीये.
केंद्र सरकार हे देशाचं सरकार आहे आणि कदाचित ते पक्षाच्या दृष्टीने विचार करत असतील, पण केंद्र सरकार हे देशाचं सरकार आहे. इकडे पक्षपात न करता राज्यांची आणि देशाची काळजी घेणं हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे. आणि मला असं वाटतं हे कर्तव्य माननीय पंतप्रधानांनी शुक्रवारी मला फोन केल्यानंतर माझी खात्री पटते की जर आम्हाला काही गरज लागली तर आम्ही हक्काने त्यांच्याकडे मागू आणि ते नक्की दिल्याचं राहू. इतर कोणी एकमेकांवरती उडू नये ते सुद्धा मी असं मानतो की महाराष्ट्रातले जबाबदार राजकारणी आहेत. जनतेला दिलासा देण्याचं काम आहे. केंद्र काय करेल, राज्य काय करेल याच्यापेक्षा ज्या राज्याचे तुम्ही आहात, बिहारमध्ये प्रचार करण्याच्या पेक्षा जर स्वतःचं राज्य आज नैसर्गिक आपत्तीत आहे तर सगळ्यांनी एकत्र मिळून राज्याला जर केंद्राच्या मदतीची गरज असेल तर एकवटून केंद्राकडे मागणं मागितलं पाहिजे. मुख्यमंत्री साहेब, पंतप्रधानांशी त्यांचा संवाद होतो, पण राज्यातले मला राजकारणात जायचं नाही. मी इकडे शेतकऱ्यांना आणि आपत्तीग्रस्तांना दिलासा आणि धीर देण्यासाठी आलेलो आहे. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी विरोधी पक्षाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी आलो. त्यांनी मला वाटतं तुम्हाला फोन करण्यात मला असं वाटतं आता जाऊ द्या, बाकीचे विषय जाऊ द्या, बाकीचे विषय जाऊ द्या. मला असं वाटतं एक गोष्ट महत्वाची जी मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की आणखीन येथे काही दिवस वेधशाळेने अतिवृष्टीचा धोक्याचा इशारा दिलेला आहे. कृपया कोणीही आत्ताचं जे पडलेलं ऊन दिसते, अजून ऊन वारा असं पाऊस असं चालू आहे, कोणी गाफील राहू नका, गलतान राहू नका, सुरक्षित ठिकाणी राहा. बाकीचं जे काही नुकसान वगैरे आहे ठीक आहे, सरकार तुमच्या सोबत आहे, पाठी आहे, पण प्राणहानी होऊ देऊ नका. एवढं